नमस्कार, मी पुष्पा दिलीप बेंडे. माझा घराचा विषय होता. ते अनधिकृत बांधकाम लावलेलं होतं ना नगरपंचायतमध्ये. तर मी अशीच आपले संजू भाऊंनी ना शिबिर भरवलं होतं, आरोग्य शिबिर. त्याच्यात मी गेले होते तर तिथं सहज मी विजू शिंद्यांकडे विषय मांडला होता. तर ते म्हणले संजू भाऊंना भेटा तुम्ही. तर एकदाच मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने माझं व्यवस्थित, म्हणजे असं काही दादागिरी वगैरे काही नाही, पण नम्रतेत आणि माझं शांततेने काम करून दिलं त्यांनी. त्यांनी तिथे गेलो काय नगरपंचायतीत फोन केला? हो, पंचायतमध्ये फोन केला त्यांनी आणि माझ्याकडून एक्स्ट्रा पैसे घेतले त्यांनी. अजून सुद्धा त्यांच्या ताब्यात आहे माझे पैसे. 1900 रुपये एक्स्ट्रा घेतले त्यांनी. त्यांच्याकडे मागितले, त्यांनी नाही दिले. ह्यांनी पण मागितले, पण नाही. ते आता म्हणलं जाऊ दे, मग एक आपली नाही का देणगी वर्गणी म्हणून मग राहू द्या म्हणलं. 1900 रुपये जास्त नगरपंचायतीचे अधिकारी अनधिकृत लावून घेतले त्यांनी माझ्याकडून. बरं, आणि हे जे 1900 रुपये जास्त तर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी घेतले होते का? अधिकाऱ्यांनी नाही घेतले. ते नगरपंचायत, ते पावती असते ना घरपट्टी, त्यांनी घेतले. त्या पट्टीतच लागून दिले त्यांनी मला. बरं, आता हे तुम्हाला जो अनुभव आला, ज्या पद्धतीने तुम्ही समस्या घेऊन संजय भाऊ गेले, तर काय अनुभव आला? माणूस कसा आहे आणि माणूस कसा आहे त्याच्याबद्दल सांगा. एकच नंबर माणूस आहे. आणि माझं खूप पर मी रडकुंडी आले होते. ते मला एवढं मार्गदर्शन तिथं केलं ना, काहींनी ह्या वकिलाकडे जा, त्या वकिलाकडे जा, हिथून हे करा, मोजणी आणा, अमकं करा, तमकं. ह्यांच्याकडे फक्त विषय मांडला त्यांनी. एका फोनवरती माझं काम केलं, बाकी काही नाही. त्यांनी कुठली काही मागणी वगैरे असं काहीच नाही. फक्त एका, आणि म्हणले मी खंबीरपणे तुमच्या भावासारखा आहे, तुमच्या पाठीशी उभा आहे, कुठली अडचण येऊ द्या म्हणले. तेव्हाच त्यांनी तिथं मला सांगितलं. संजय थोरात यांची सून उभी आता, हो ना, आणि काय वाटतं, निवडून येतील का? लोकांचं काय म्हणणं आहे त्यांच्याबरोबर? त्यांनी कामं केलेत का लोकांमध्ये? नाही, ह्यांचा अनुभव मला छानपैकी आहे. यांनी भरपूर, म्हणजे आणि जिथं तिथं आहे ना त्यांचं नाव घेतातच आहे. तिथं ह्यांचं नाव येणार. शेतकरी वर्गातले सर्वसामान्य पण, आणि असं नाही का एक समाजसेवा करणारे असं भरपूर सांगतात ते. आणि माझं तर काम केलंय त्यांनी, माझं स्वतःच. प्राची थोरात ह्या उभ्या आहेत. संजू भाऊनी माझं काम केल्याबद्दल आहे ना, मी त्यांनाच मतदान करणार आणि त्यांनाच निवडून देणार आणि त्यांच्या पाठीमागे उभीच राहणार.